नमस्कार. आज आपण मक्याचा चिवडा बनवणार आहोत, एकदम साधा आणि सोपा. तर आता आपण तळणार आहोत. त्यासाठी कढई ठेवलेली आहे, गॅस फुल ठेवलेला आहे. आपण आता हे मक्याचे पोहे जे आहेत त्यासाठी आपण जे लागणारं चवीला जे मसाला आहे तो घेतलेला आहे. म्हणजे हे काळे मीठ आहे, रॉक सॉल्ट, तर हे 1 चमचा टाकलं आहे आपण. लाल मिरची पावडर 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा आणि साखर 1 चमचा. आणि मिरी पावडर आपण 1 चमचा टाकणार आहोत. आणि हे सगळं मिश्रण आपण आता हे बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. या चिवड्याला तेल जरा जास्त लागतं, जास्त तेलामध्ये पटकन तळून निघतो, म्हणून तेल जास्त टाकलेलं आहे. चाळणीमध्ये जर असं तळून घेतलं तर पटकन होतं आणि खाली तेल आपलं खराब होत नाही. तर ही युक्ती तुम्ही पण वापरू शकता. आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. चांगलं तेल गरम झाल्यानंतरच आपण हे कॉर्न जे आहेत मका पोहे तळून घ्यायचे. सगळं तेल जातं त्याच्यातून, चाळणीतून. आणि या मका पोहेला तेल कमी लागतं, पटकन तळून होतं ते. आपण हे आता मिक्सरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. मिरी पावडर, काळा मीठ, लाल मिरची. तर आता हे सगळ्या याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आपण मिक्स करणार आहोत. मिक्स करून घेऊया हे. तर आपला चिवडा